दंडवत मायबापू, आपल्या शरीरामध्ये आपल्यासोबत 3 शत्रू आहेत. काम, क्रोध आणि लोभ. 3 साप आहेत. काम, क्रोध आणि लोभ. मायबापू, हे साधा साप चावला तर एक माणूस मरू शकतो, पण हे काम जर चावला तर सगळ्या देशाला घेऊन जातो बरोबर. रावणाला तो काम नावाचा साप चावला, ती लंकेसह सगळं राज्य नष्ट झालं त्याचं. माझ्या बापू, त्यामुळं ह्या काम क्रोध लोभ ह्या 3 सापापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये 14 अध्यायात म्हणतात, अर्जुना त्रिविधम नरक्षदम द्वारम नाशेन महात्मा काम क्रोध तथा लोभस तस्मादितत्रयम त्यजेत. मग 3 प्रकारचे शत्रू म्हणजे आपले नरकाचे दार आहेत 3. त्रिविधम नरक्षेतम 3 द्वार आहेत नरकाचे. एक काम क्रोध आणि लोभ. माय बापो, कामापासून क्रोधापासून मुक्त राहा, सावध राहा. ते फार मोठाले शत्रू आहेत आपले. ते आपले शत्रू तर आहेच, परंतु ते आपल्याला नरकाला नेणारे आहेत. त्यामुळं त्याच्यापासून सावध राहा अशी विनंती करतो आणि तुमच्या राजा येतो. दंडक प्रणाम, दंडक प्रणाम, दंडक.